नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। वनरक्षक वनसेवक भरती 2024 तर्फा येणाऱ्या काळामध्ये जवळपास 14,000 प्लस जागांसाठी ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर नवीन पद जे विद्यार्थी मित्रांनो हे वनसेवकचं निर्माण करण्यात येत आहे आणि वनसेवक मध्ये जवळपास 12,991 पद जे विद्यार्थी मित्रांनो हे रिक्त असणार आहे। ठीक आहे, आणि वनसेवकचं जे पद आहे हे गड्ड सवर्ग येते, तर यासाठी शिक्षण फक्त 10वी पासच लागणार आहे। 10वी पास महाराष्ट्रातील मुलं मुली यामध्ये फॉर्म भरू शकतात आणि ज्या वनवृत्तामध्ये आपण येतो तर त्याच वनवृत्तामध्ये आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। जसं मी आता या ठिकाणी नाशिक वनवृत्तामध्ये येत असेल तर मला नाशिकमध्ये फॉर्म भरता येणार आहे। मी नागपूर वनवृत्तामध्ये येत असेल तर मला नागपूर वनवृत्तामध्येच भरता येणार आहे, दुसऱ्या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही। हे जे अट यामध्ये एक ठेवण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जे रिक्त जागांची आकडेवारी जे विद्यार्थी मित्रांनो वनमजुरांच्या आवश्यकतेबाबत आकडेवारी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे की या ठिकाणी नागपूर वनवृत्तात किती या ठिकाणी क्षेत्रीय कामाकरिता अधिकच्या मजुरांची आवश्यकता आहे किंवा कसे असल्यास संख्या, त्याचबरोबर चंद्रपूर वनवृत्तामध्ये एकूण किती जागा आहे, त्याचबरोबर गडचिरोलीमध्ये वनवृत्त एकूण किती आहे, त्याचबरोबर अमरावती वनवृत्तात एकूण किती जागा असणार आहे, त्यानंतर यवतमाळ वनवृत्तामध्ये एकूण किती जागा असणार आहे, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजनगर वनवृत्तामध्ये एकूण किती जागा असणार आहे, त्याचबरोबर धुळे वनवृत्तात एकूण किती जागा असणार आहे, त्याचबरोबर नाशिक वनवृत्तात किती जागा असणार आहे, त्याचबरोबर ठाणे वनवृत्तात किती जागा असणार आहे, त्याचबरोबर पुणे वनवृत्तात किती जागा असणार आहे, त्याचबरोबर जे कोल्हापूर वनवृत्तात किती जागा असणार आहे। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून ज्या वनरक्षक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आतापासून तुम्ही तयारी चालू ठेवा, कारण की वनरक्षकची जी आहे 1684 जागा जी आहे खाली आहे। ठीक आहे, आणि भरपूर विद्यार्थ्यांनी सुद्धा आवेदन दिले आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही काढणार आहे म्हणून। ठीक आहे, तर जे पण विद्यार्थी वनरक्षक भरतीची स्पेशल तयारी करत असेल तर तयारी तुम्ही आतापासून चालू ठेवा, आणि जे पण विद्यार्थी वनसेवकची तयारी करत असेल तर ते सुद्धा आतापासून तयारी तुम्ही चालू ठेवा। ठीक आहे, तर आतापासून तुम्ही सिरियसली घ्या, नाही तर तुम्ही जर म्हणसान की आता ते भरती निघण मग ते 6 महिने निघण मग ते 12 महिने निघण। ठीक आहे, आणि एकदमच जर भरती निघाली आणि मग जे आपली तयारी नसते, ठीक आहे, तर असा भरपूर वेळा होते विद्यार्थी मित्रांनो। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये तुम्ही राहा। ठीक आहे, वनरक्षकची आणि वनसेवकची भरती कधीही निघू शकते। वनसेवकच्या जवळपास 12,991 जागांसाठी निघणार आणि वनरक्षकच्या जवळपास 1684 जागा रिक्त आहे। ठीक आहे, तर कधी साईज आहे ही भरती निघू शकते, तर हे भरती निघण्याचं सर्वात मोठं कारण जे आहे विद्यार्थी मित्रांनो 2024च्या विधानसभेच्या निवडणुका, तर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जे या भरतीची जे विद्यार्थी मित्रांनो घोषणा होऊ शकते। ठीक आहे, तर जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणुका असणार आहे, तर ऑक्टोबर महिन्यामध्ये एक तर घोषणा होऊ शकते। ठीक आहे, तर ह्या ज्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापर्यंत जे तुम्हाला याच्या अगोदरच भरती पाहायला भेटणार आहे, याच्या अगोदरच घोषणा होणार आहे। ऑक्टोबर मध्ये सुद्धा या ठिकाणी घोषणा होण्याची जास्त शक्यता आहे, तर आतापासून तयारीमध्ये लागा। ठीक आहे, कारण की मागच्या वर्षी सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की बा वनरक्षकची भरती आता निघणार नाही, तर भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटत होते, तर त्या मुलांनी सिरियसली घेतलं होतं। ठीक आहे, आणि त्या मुलांनी ज्या विद्यार्थी मित्रांनो ती सिरियसली घेतलं नव्हतं, आणि ज्या विद्यार्थ्यांनी सिरियसली घेतलं होतं तर त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे। ठीक आहे, तर तुम्हाला ज्या विद्यार्थी मित्रांनो आतापासून टाइमपास वगैरे करायचा नाही, तर आतापासून तुम्ही तयारी या ठिकाणी चालू ठेवा। ठीक आहे, तर मी तुम्हाला या ठिकाणी जागा या ठिकाणी दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी वनमजुरांच्या आवश्यकतेबाबत आकडेवारी। तर पहा, नागपूर वन विभागामध्ये जवळपास 189 जागा ज्या या ठिकाणी आहे, त्याचबरोबर ज्या वर्धा वन विभागामध्ये 168, भंडारा वन विभागामध्ये 171, गोंदिया वन विभागामध्ये जवळपास 205, त्याचबरोबर नागपूर व्याघ्र प्रकल्पामध्ये जवळपास 214, नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव गोंदिया तर 84, त्याचबरोबर कार्य आयोजना विभाग नागपूर 1, त्याचबरोबर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया 94, आणि नागपूर वनवृत्तामध्ये एकूण 1100 जवळपास 26 जागा आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता निर्देशन विभाग चंद्रपूर या ठिकाणी ब्रह्मपुरी वन विभागामध्ये 104 जागा,
त्याचबरोबर जे या ठिकाणी चंद्रपूर वन विभागमध्ये 122 जागा, चंद्रपूरमध्ये जवळपास बफर चंद्रपूरमध्ये 98, कोवार तालुका व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर 141, बांबू संशोधन केंद्र चिंचपल्ली तर 1, त्याचबरोबर चंद्रपूर वन वृत्तात टोटल 647 जागा रिक्त आहे। ठीक आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं तर त्यानंतर काय बघू शकता तुम्ही चंद्रपूरमध्ये ठीक आहे। तर आलापल्ली वन विभागमध्ये जवळपास 202 जागा रिक्त आहे, सिरोंचा वन विभागमध्ये 200 जागा रिक्त आहे, भामरागड वन विभागमध्ये 18, गडचिरोली वन विभागमध्ये 363, वडसा वन विभागमध्ये 338, वन संवर्धन तज्ञ चंद्रपूर 16, त्याचबरोबर आलापल्ली वन्यजीव विभाग गडचिरोलीमध्ये जवळपास 9, तर गडचिरोली वन वृत्तात एकूण 1146 जागा आहे। ठीक आहे। त्यानंतर जे आपण या गडचिरोलीमध्ये टोटल 1146 आहे, त्याचबरोबर प्रादेशिक वन विभाग अमरावती मेळघाट बुलढाणा अकोलामध्ये जवळपास 443, वन्यजीव विभाग सिपना गुगामल मेळघाट अकोट अकोला 241, अमरावती बुलढाणा अकोला 72, कार्य आयोजन अमरावती 6, वन प्रशिक्षण संस्था चिखलदरा 15, अमरावती वन वृत्तात एकूण 777 जागा, त्याचबरोबर निर्देशन विभाग यवतमाळमध्ये तर आहेच नाही, वाशिम वन विभागमध्ये 10, त्याचबरोबर पुसद वन विभागमध्ये जवळपास वन विभागमध्ये जवळपास 91 आणि वाशिम वन विभागमध्ये 10 आहे आणि पांढरकवडा वन विभागमध्ये 88, त्याचबरोबर कार्य आयोजन यवतमाळमध्ये तर आहेच नाही, त्याचबरोबर पांढरकवडा वन्यजीव विभागमध्ये जवळपास 63, वाशिममध्ये 6, त्याचबरोबर यवतमाळमध्ये 22, तर टोटल वनवृत्त यवतमाळ वनवृत्तमध्ये एकूण 455 जागा आहे। ठीक आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर वन विभागमध्ये तर आहेच नाही, नांदेड वन विभागमध्ये 402, हिंगोली वन विभागमध्ये 22, बीड वन विभागमध्ये 158, धाराशिव वन विभागमध्ये तर नाही, वन प्रशिक्षण संस्था जालना 10, त्याचबरोबर मूल्यांकन विभाग छत्रपती संभाजीनगर 1 आणि छत्रपती संभाजीनगर 33, बीडमध्ये 35, त्याचबरोबर जालनामध्ये 40, नांदेडमध्ये 52, परभणीमध्ये तर आहेच नाही, हिंगोलीमध्ये 18। ठीक आहे। छत्रपती संभाजी महाराज नगर वन वृत्तात एकूण 781 आहे। ठीक आहे। त्यानंतर आपण धुळे वन विभागमध्ये बघितलं तर 150 जागा, त्याचबरोबर नंदुरबार वन विभागमध्ये 66, मेवासी वन विभाग 12, जळगाव वन विभाग 128, यावल वन विभाग 50, नाशिक वन्यजीव विभाग 20, छत्रपती संभाजीनगर वन्यजीव विभाग 20, त्याचबरोबर संशोधन जालना 5, वन प्रशिक्षण संस्था पाल 5, धुळे 2, त्याचबरोबर नंदुरबारमध्ये 20, जळगावमध्ये 42, त्यानंतर धुळे वन वृत्तमध्ये जर आपण बघितलं तर धुळे वन वृत्तात एकूण 520 जागा, त्यानंतर पश्चिम विभाग नाशिकमध्ये जर बघितलं तर 111। ठीक आहे। त्यानंतर बघू शकता तर जे नाशिक वनवृत्त आहे तर यामध्ये 481 टोटल जागा आहे। ठीक आहे। त्यानंतर थोडं खाली येतो तर ठाणे वनवृत्तामध्ये टोटल 1175 जागा रिक्त आहे, त्याचबरोबर पुणे वनवृत्तामध्ये एकूण 507 जागा, त्यानंतर जे ते कोल्हापूर वनवृत्त टोटल 831, तर टोटल 8446। ठीक आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो ह्या ठीक आहे, तर अशा प्रकारे जे क्षेत्रीय कामाकरिता अधिकच्या मजुरांची आवश्यकता आहे किंवा कसे असल्यास संख्या। ठीक आहे। तर मी तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण दाखवून दिलेलं आहे। ठीक आहे। तर लवकरच जे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकची भरती कधीचा येऊ शकते वनसेवक आणि वनरक्षकची, तर आतापासून तयारी चालू ठेवा आणि वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे वन विभाग भरतीबद्दल। तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद जय भारत।